Hey guys, hi, hello, welcome to my page which is Unstoppable Trader. सगळ्यांचं माझ्या पेजवरती खूप खूप स्वागत आहे. आणि जी काही क्लोजिंगला माहोल जो काही गरमागरमीचा सध्या सुरू आहे इंडियन मार्केटमध्ये, सो आपण आज त्याचवरती डिस्कशन करणार आहोत. बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे की हे सगळं काय चाललंय. सो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सो प्लीज स्टे ट्यून टिल द एंड. कोणीही चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि येस, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपलं लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा चालतं. सकाळी मॉर्निंगला 9:15 ते 10:15 पर्यंत आणि आफ्टरनूनला 1:30 टू 2:30. सो डोंट मिस इट दिस वन अल्सो. सो येस, आपण सध्या 2 दिवस बघतोय फ्रॉम द मंडे क्लोजिंग सेशन्स जे आहेत ते चेंज झालेले आहेत. सेबीने नवीन रूल काढला की क्लोजिंग सेशन्स जे आहेत म्हणजे क्लोजिंगचे टायमिंग्स जे आहेत, प्राईस डिस्क्रिमिनेशन जे आहे ते एकदम व्यवस्थित व्हावं, ट्रान्सपरन्सी राहावी. पहिलं काय व्हायचं ना, ज्या प्राइसला मार्केट क्लोज व्हायचं तीच प्राइस लास्ट राहायची. पण अभी वैसे नहीं हो रहा है. अभी क्या हो रहा है मार्केट में, जे काही सेटलमेंट्स असतात म्हणजे ज्या काही शेवटी पोझिशन्स बनलेल्या असतात ना, त्यासुद्धा कन्सिडर केल्या जातात आणि त्या प्राइसिंगनुसार मार्केटची क्लोजिंग जी आहे ती 340ला इथे बघायला मिळते. आणि त्याचा जो काही मचांड जो आहे ना इथे झालेला आहे, जेव्हा पहिल्या दिवशी आपण मंडेला बघितलं, व्हेन वी सी ऑन अ मंडे प्राईज वाढली अराउंड 200 पॉइंट्सने. ओके. प्राईस 200 पॉइंट्सने तिथे वाढताना बघितली. तुम्ही इथे बघू शकता. आता हा 5 मिनिट्सचा टाईम फ्रेम आहे निफ्टीचा आणि ह्यानुसार प्रीमियम्समध्ये काहीही प्राइसिंग वाढलेली नाही. इवन सेकंड डेला सुद्धा मार्केट जेव्हा गॅप डाऊन किंवा हलकं डाऊन साईडला ओपन झालं, तेव्हाही इथे काहीही मोमेंटम दिसलेलं नाही. एकदम व्यवस्थित पद्धतीने ज्यांनी कोणी प्रीमियम होल्ड्स केले असतील, बघितले असतील, त्या सगळ्यांना हा व्ह्यू इथे भेटला असेल. बट कल थी निफ्टी की एक्सपायरी आणि तेव्हा जो काही गेम झालाय ना पुट रायटर सोबत, म्हणजे टोटली आपल्याला जे काही मॅन्युप्युलेशन इथे सेबी थ्रू बघायला मिळते, म्हणजे त्यांना करायचं होतं एक आणि होतंय काहीसं एक, असं काहीसं इथे आपल्याला बघायला मिळतंय. आपण इथे बघितलं की त्यांना थोडा व्ह्यूज क्लिअर राहण्यासाठी, व्ह्यूज व्यवस्थित ठेवण्यासाठी, ट्रान्सपरन्सी राहण्यासाठी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. पण इथे ट्रान्सपरन्सी नव्हता. स्कॅम आपण अशा पद्धतीने बोलू शकतो किंवा मॅनिप्युलेशन जे काही आहे ना, ते खूप मोठ्या पद्धतीने होतंय असं आपण इथे बघण्यात आलेलं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टीमुळे खूप लोकं एस्पेशली रिटेलर्स खूप जास्त कन्फ्युजनमध्ये आहेत, की अब क्या करें? सो काय होतंय ते आपण बघूया. सो हा आहे मंडेचा सिनारिओ. मंडेला अराउंड किती वाजता ही मोमेंटम आली? अराउंड 13:25ला. आता आपण ना आणखी आतमध्ये जाऊया. आपण जाऊया 1 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये. 1 मिनिट के टाईम फ्रेम में जाएंगे. ओके. आपण जाऊ इथे. अराउंड येस, इथे 4 तारखेला म्हणजे 3 तारखेला एंडला 15-29 म्हणजे 15-28, 15-29 म्हणजे मार्केट जेव्हा सेटल ऑफ होत असतात सगळे पोझिशन्स किंवा नवीन कोणतरी पोझिशन्स, कारण शेवटच्या काही मिनिटात आपण पोझिशन्स बनवू शकतो. सो त्या पॉइंटला इथे खूप मोठी कॅन्डल, खूप मोठे फ्लक्च्युएशन्स बघायला मिळाले, जे काही अनपेक्षित होते. पण ह्याच्यामुळे प्रीमियम्समध्ये काहीच फरक पडलेला नाही. ते सगळे स्टेबल होताना दिसले. सेकंड सिनारिओ दुसऱ्या दिवशी जेव्हा होती मार्केटची एक्सपायरी. अब क्या हुआ भाई साहब इस एक्सपायरी में? एक्सपायरीमध्ये जर आपण बघितलं तर 15:28ला म्हणजे 3:28 फाटकन मोमेंटम आला आणि त्याच्या आधी जर आपण बघितलं 1 मिनिटामध्ये तर आधी खूप स्टेबल मार्केट चाललं होतं, मतलब नो मोमेंटम. आणि अचानक म्हणजे जे पुट प्रीमियम म्हणजे हा मार्केट जो काही सुरू आहे 23,500चा, हा जो पुट प्रीमियम जो आहे ना 130-132च्या आसपास चालू होता पुटचा प्रीमियम. ओके. आणि तो ह्या कॅन्डलमुळे डायरेक्ट झिरो, कंप्लीट झिरो झालेला आपल्याला इथे बघायला मिळाला. आणि त्याच्यामुळे पुट रायटरला जो काही हार्ट अटॅक येता येता जो काही राहिला असेल ना, त्यांनी हे सगळे सिच्युएशन्स इथे बघितले असतील. आणि कॉल रायटर्स, इवन मी सुद्धा ऑब्झर्वेशन्स केलं होतं अपसाईडला. मी जो प्रीमियम बघितला होता 24,550चा, तो अराउंड 35च्या रेंजमध्ये सुरू होता. भाई साहब हा वाढून आहे ना डिरेक्टली 140-145च्या आसपास बघताना मिळाला. सो ह्यामुळे ना खूप सारा गोंधळ आहे. म्हणजे त्यांनी जरी ठरवलंय की बी अ ट्रान्सपरन्सी ठेवायची, पण ह्याचे इम्पॅक्ट जे आहे ते काहीसे वेगळेच दिसतात आणि ह्याच्यामुळे क्लोजिंग सेशनच्या टायमिंगला खूप सारे
मॅनिप्युलेशन किंवा खूप सारं कन्फ्युजन क्रिएट होतंय. सो तुमचं देखील ह्याच्यावरती काय मत आहे? हे जे काही चेंजेस झालेत, ह्याच्यावरून तुम्हाला काय वाटतंय, की इज इट करेक्ट ऑर नॉट करेक्ट? मला कमेंट सेक्शन्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आयडीला फॉलो देखील नक्की करा. सो सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय. जय महाराष्ट्र. ये वीडियो सिर्फ इंफॉर्मेशनल पर्पस के लिए है। यहाँ पे मैंने किसी भी तरह की फाइनेंशियल एडवाइस नहीं दी हुई है। यहाँ पे दिखाई गए सारे एनालिसिस ये मेरे पर्सनल ओपिनियंस है और मेरे पर्सनल एक्सपीरियंस किए हुए हैं। फॉरेक्स और क्रिप्टो ट्रेडिंग में हाई रिस्क इन्वॉल्व रहता है। हमेशा आप अपनी खुद की रिसर्च ज़रूर करें। आपको होने वाले कोई भी लॉसेस या प्रॉफिट के लिए मैं जिम्मेदार नहीं रहूँगी।